शौनक नीतिमठ गोय. मी इयत्ता 4थी ब मध्ये शिकत आहे. माझ्या नाट्यछटेचे नाव आहे मन झाले अधीर खाऊन टाकली खीर. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. मी आणि राजवीर म्हणजे माझा कोल्हापूरचा आत्ते भाऊ आणि माझी मुंबईची मावस बहीण बोलतो भार्गवी बाय. आम्ही तिघांनी माझ्या घरी एकसाथ धमाल करायची ठरवली. आईने पहिल्या दिवशी खमंग खीर पुरीचा बेत केला होता. आम्ही मनसोक्त खीर खाल्ली. पातेलं पार तळायला नेलं. इतकुशीच खीर उरली होती. तिघांचा त्याच्यावरच डोळा होता. राजवीर म्हणाला, अरे बाबा, मी काय म्हणालोय, इतकुशी खीर आपल्या तिघांना कशी पुरणार. मी विचार करतच होतो तेवढ्यात भार्गवी बाईने आपल्यातून आयडिया काढली. बोले तो, आता सगळ्यांनी झोपायचं. आपल्याला स्वप्न पडणार, स्वप्न नाही पडलं तर पाडून घ्यायचं. सकाळी उठून आपलं स्वप्न सांगायचं. एका स्वप्न रापची असेल ना, त्याला फुल टू खीर खायला भेटणार. म्हणून आम्ही भार्गवीच्या म्हणण्यानुसार झोपून गेलो. कोण मला राहावलं गेलं नाही म्हणून मी गुपचूप उठलो आणि सगळी खीर खाऊन आणि परत झोपलो. सकाळी ते दोघं पण उठले आणि मला पण उठवलं. भार्गवी म्हणाली, पहिले आपण स्वप्न सांग. मी रात्री झोपत होतो. दरवाजावर टकटक झालं. दरवाजा उघडला. बघते तर काय, सारे नेता लोक आपण को बोले, तेरे शिवाय देशाचं काही खरं नाही. आता तूच पुढची प्रधानमंत्री. पहिलं PM करणार, मग निवडून आणणार. प्राईम मिनिस्टर. राजवीर तेवढ्यात म्हणाला, अगं थांब, माझं पण बरं की. मी रात्री झोपायलो. दरवाजावर टकटक झाली. दरवाजा उघडला. पाहिलं तर काय, ब्रह्मदेव मला म्हणाले, चला स्वर्गात चला, सगळे देव तुमची वाट बघताय. आता देवाचं राज तुम्हीच. मग काय बनवले की मला देवाचं राज. काय भावा, तू काय बोलली, ह्याच्यापेक्षा भारी स्वप्न असतंय का. भार्गवी म्हणाली, अरे थांब, तू पण तू स्वप्न सांग. मी स्वप्न ऐकायला सुरुवात केली. मी रात्री झोपत होतो. मध्यरात्री दरवाजाला टकटक झाली. दरवाजा उघडलं. पहिलं तर काय, दरवाजाच्या समोर एवढा मोठा राक्षस उभा होता. त्यांनी माझा गळा धरला आणि म्हणाला, चल त्या पातेल्यातली खीर खाऊन टाक, नाहीतर